खूपच गारठा सुटला आहे. मग म्हटलं मस्तपैकी आज छान असा कोळंबीचा रस्सा करूया. त्यासाठी इथे मी सुरुवातीला बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत, कारण मनस्वी खात नाही जास्त, कोळंबी खात नाही ती. त्यामुळे मग मी काय करते, ह्याच्यात असे फ्राय करून बटाटे टाकते. मग ती मसाल्यातला म्हणजे थोडा तरी कोळंबीचा अंश त्यात उतरलेलाच असतो रस्सा. मग ती बटाटा खाते. आणि इथे छानपैकी असं राईस केलेलं आहे. आज मी फक्त राईस आणि कोळंबीचा रस्सा केलेला आहे. खूप अप्रतिम लागतो, खूप छान लागतं. कोकणी जे लोक असतात की नाही, ते असे भात आणि रस्सासुद्धा खूप खातं. त्यामुळे मला पण त्यांची ही रेसिपी खूप आवडते कोळंबीची. म्हणून मी पण नुसता भात आणि म्हटलं आज आपण छानपैकी गरमागरम असं चमचमीत झणझणीत कोळंबीचा रस्सा करूया. खूपच सुगंध भारी येत होता. सुरुवातीला इथे मी तमालपत्र टाकलेलं आहे आणि कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट जी आहे ह्यांचे एकत्रित वाटण करून ते आपल्या तेलामध्ये टाकलेलं आणि मस्त मसाला भाजून घ्यायचा. आणि तुम्हाला लागलं तर ना तुम्ही असं सुक्कं पण करू शकता, पण मला असं गरम गरम रस्सा खायचा होता. कारण कोळंबीचा रस्सा आहे की नाही अप्रतिम लागतो. आणि मनस्वी काही खाणार नाही, मग मला आईच्या मनाला तर दुगदुग वाटतेच की आपण खातोय आणि मुलगी आपली काही खाणार नाही. मग तिच्यासाठी छानपैकी ऑमलेट केलं. म्हटलं ऑमलेट आणि ह्यातलं बटाटे खाईल तेवढंच आपल्या मनाला समाधान. आईच्या मनाला एवढंच असतं की मुलांनी काहीतरी खावं, पण मुलांचे असे चोचले असतात की नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी नवीन नवीन आपल्याला करावं लागतं की जेणेकरून आपल्याला समाधान भेटेल. आणि इथे छान असा रस्सा कोळंबीचा झालेला आहे. कोळंबी अशी मस्तपैकी आमच्याकडे सोलूनच मिळते, त्यामुळे टेन्शन नाही की डायरेक्ट झटकेपट होते. आणि इथे मनस्वीचा ऑमलेटसुद्धा झालेला आहे, तो पण साधा आपला मिठाचा, जास्त तिखट वगैरे टाकत नाही. आणि छान गरम गरम असा राईस, थंडगार वातावरण, गारठा सुटलेला आहे. छानपैकी स्वेटर वगैरे घालून मस्तपैकी गरम गरम आपल्या कोळंबीच्या रस्स्यावर ताव मारायचा आहे. भात आणि कोळंबीचा रस्सा आणि त्याच्यात हा बटाटा, आहा हा लाजवाब, एकच नंबर बरं का. सुगंध खूप दरवळत होता. मी अशा पद्धतीने करते. तुम्ही कोणी म्हणजे कोकण साईडचे असाल तर तुम्ही अशाच पद्धतीने करता का, तुमची काही वेगळी पद्धत आहे ती सुद्धा सांगा. सुंदर असा रंग आलेला आहे. पहिल्यांदा तर माणसाचं जेवणावरचं रंग बघूनच खावंसं वाटतं, अर्धं पोट भरून जातं. आणि असा छान असा बेत केलेला आहे. चला मग मी गरमागरम मस्तपैकी खायला घेतलेला आहे. तुम्हाला काही मिळणार नाही, शक्य नाही तेवढं. तुम्ही फक्त आपलं बघा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा करा आणि खा. चला मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला सबस्क्राईब करा.